जरांगे यांची शुगर लेवल ही कमी झालेली आहे। जरांगे आजपासून या ठिकाणी त्यांनी पाणी त्यागलेलं आहे। प्रकृती आणखीन त्यांची खालावण्याची शक्यता आहे। म्हणून जरांगे यांची शुगर लेवल ही कमी झालेली आहे। कालच त्यांनी या संदर्भात इशारा दिला होता। लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या हालचालींना आता वेग आलेला पाहायला मिळतोय। मात्र जरांगे या ठिकाणी आजपासून त्यांनी पाणी त्यागलेलं आहे। कडक असं उपोषण जरांगे यांचं सुरू आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानावर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत। मात्र जरांगे आता आपण पाहिलं तर त्यांनी कडक असं उपोषण सुरू केलंय। पाणी सुद्धा या ठिकाणी त्यागलेलं आहे। त्यांची प्रकृती आणखीन खालावण्याची शक्यता आहे। नक्कीच आपण बघतोय की जरांगे जे आहेत ते अजूनही झोपलेले आहेत। त्यांना काल शुगर त्यांची जी होती ती 70च्या खाली गेलेली होती। पाणी देखील आजपासून त्यांनी त्यागलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे पाणी देखील ते सध्या पीत नाही आहेत। आणि आता आपण बघतोय की संदीप क्षीरसागर इथे येऊन बसलेले आहेत। मात्र त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ते आता तरी उठत नाही आहेत, झोपलेले पाहायला मिळत आहेत। आणि विशेषतः आजूबाजूला भरपूर आंदोलकांची गर्दी झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलक आलेत, आपल्याला माहितीच आहे। तर त्यांच्यासाठी मंडप घालण्याचं जे काम आहे ते देखील सुरू आहे। एकीकडे मंडप घालण्याचं काम सुरू आहे, दुसरीकडे जरांगेंचं उपोषण आता तीव्र होताना पाहायला मिळतंय। आज बैठकींना देखील वेग आलेला पाहायला मिळतोय। या सगळ्या बैठकीमधनं काय निष्पन्न होणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात देखील हे आरक्षण टिकलं पाहिजे, यासाठी काही सुवर्ण मध्य काढणार का, तोडगा निघणार का, हे बघणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपण बघतोय की एकंदरीतच ज्या पद्धतीने संदीप क्षीरसागर आमदार आलेले आहेत, त्यांच्याचबरोबर काही जण कार्यकर्ते आलेले आहेत। आपण बघतोय की सध्या जरांगे पाटील झोपलेले आहेत, त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ते उठत नाही आहेत, ते झोपलेले आहेत। आणि आता ते झोपलेले आहेत बघून संदीप क्षीरसागर आता तिथनं उठलेले पाहायला मिळतात। खरं तर 2 दिवस झाले संदीप क्षीरसागर सातत्याने इथे येताना पाहायला मिळतात। ते आंदोलनामध्ये सहभागी देखील होताना पाहायला मिळतात। आणि एकंदरीतच आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर कार्यकर्ते देखील दाखल झालेले आहेत। प्रचंड गर्दी व्यासपीठाच्या जवळ देखील झालेली पाहायला मिळते आणि बाहेर देखील तेवढीच गर्दी आहे। मंडप घालण्याचं काम जोरात सुरू आहे। बैठक देखील सुरू झालेली आहे। बैठक सुरू होऊन देखील सरकारी दृष्टिकोनातून ही बैठक सुरू झालेली आहे की आरक्षण कसं टिकवता येईल यासाठी बैठक सुरू झालेली आहे। आणि बैठक सुरू होऊनही बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे नेमका तोडगा काय निघतोय आणि परत शिंदे समिती जी आहे ती जरांगे पाटील यांना भेटायला येणार का, त्यांना या संदर्भातली माहिती देणार का, आणि दिलेली माहिती किंवा काढलेला तोडगा जरांगे पाटील यांना मान्य होणार का, की त्यांचं हे उपोषण अधिक तीव्र होत राहणार हे बघणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत जर आपण बघतोय तर प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। लाख मराठा पद्धतीची घोषणा देण्यात सुरू आहे। आता तिकडे कीर्तनाचा कार्यक्रम देखील पार पडलेला पाहायला मिळाला। हे जे कीर्तन रोज एक कीर्तन सादर केलं जात आहे। खरं तर इथे गणपती बाप्पा देखील पहिल्याच दिवशी स्थापन केलेला होता आणि त्याची जी प्रतिष्ठापना होती ती जरांगेंच्या हातातून झालेली होती। त्याच्यानंतर रोज कीर्तनाचा सोहळा इथे रंगतो, 1 तास कीर्तन होतं। यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोक कीर्तन करताना पाहायला मिळतात। आणि आज देखील कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे, मात्र गर्दी प्रचंड आहे। ही गर्दी कंट्रोलच्या बाहेर आहे। भाग्यश्री, आपण जर पाहिलं याआधी जेव्हा मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, त्यावेळेस सुद्धा शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस शरद पवार यांच्यावरती टीका केली जात होती। आता पुन्हा एकदा ते उपोषणाला जरांगे हे बसल्यानंतर शरद पवारांचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आता जरांगे यांच्या भेटीसाठी येत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय आरोप प्रत्यारोपाच्या फेरी येता या ठिकाणी झडताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच नीलम, आपण बघतोय की आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात काल बाटल्या फेकण्यात आलेल्या होत्या।
सुप्रिया सुळे यांच्या अंगावर. सुप्रिया सुळे खरं तर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या. त्या आल्या तेव्हा मनोज जरांगे पाटील आराम करत होते. मग त्यांना फार बोलण्याची ताकदही नव्हती. पण त्याच्यानंतर त्या तिकडनं बाहेर पडल्या मंडपातून. त्यावेळेला प्रचंड त्यांना घेराव घालण्यात आला आणि शरद पवारांच्या विरोधातील घोषणा देखील देण्यात आल्या. त्यांना गाडीत बसणं देखील कठीण झालेलं होतं. त्यामुळे एकीकडे अशा पद्धतीचं वागणूक आहे तर दुसरीकडे शरद पवारांचे नेते त्यांना सपोर्ट करताना पाहायला मिळतात. नुसतेच शरद पवार पक्षातील गटातील नेते नव्हे तर अजित पवार पक्षातील नेते देखील इकडे येतात. ते देखील त्यांना सपोर्ट करताना पाहायला मिळतात. आमचा वैयक्तिक पाठिंबा असल्याचं ते सांगतात. यामध्ये प्रकाश सोलंकी यांचं देखील नाव मी प्रामुख्याने घेईन, कारण सातत्याने प्रकाश सोलंकी जे आहे ते देखील याचा पाठपुरावा करताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने आपण बघू शकतो की कार्यकर्ते आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी तरसताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे व्यासपीठाजवळ देखील प्रचंड गर्दी होतीये. पोलीस त्या गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करतात, मात्र ही गर्दी काही आवरण्याच्या पलीकडची आहे नीलम. तरी एकंदरीतच जर बघितलं तर सगळे सपोर्ट तर करतायत, मात्र चौकटीत बसणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मी वारंवार ही गोष्ट सांगते, कारण हे कायद्याचं चौकटीत बसणं हीच खरी गोष्ट महत्वाची आहे. याच्यामध्येच खरं तर गोम आहे असं आपण म्हणू शकतो, कारण अनेक वेळेला याच्या सुनावण्या हायकोर्टात झालेल्या आहेत. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात देखील ते सगळं फेटाळलं गेलेलं होतं. जी नक्कीच भाग्यश्री, याच संदर्भात आता बैठका सुरू आहेत. या बैठकामधून आता काय तोडगा काढला जातो याकडे लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.